तुमचं नाव काय आहे? माझं नाव आम्रपाली सचिन मांडवकर आहे. कोणत्या प्रभागात उभे आहे? मी या प्रभाग क्रमांक 11 मधून नगरसेविकासाठी उमेदवारी करते आहे. आणि जनतेच्या कोणत्या समस्या तुम्ही परिपूर्ण करतात? मी आता डुअर टू डुअर जेव्हा सर्वे केला तेव्हा मला माहिती पडलं की इथे आरएलचा खूप मोठा घोळ झालेला आहे. इथून 60 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे त्या लोकांनी प्रशासनाने पैसे घेतलेले आहेत आणि त्यांना रिसिप्ट मात्र त्यांनी कमी पैशाची दिलेली आहे. हा एक मोठा घोळ झालेला आहे. वरून इथे काही भागामध्ये प्रभाग क्रमांक 11 जेव्हा मी पूर्ण फिरली तर तेव्हा मला असं कळलं की काही भागांमध्ये अंगणवाड्या तर ज्या गरोदर स्त्रिया असतात त्या जेव्हा गोंदी सीमला जातात तेव्हा त्यांना म्हटलं जाते की तुमचा प्रभाग आमच्या ह्याच्यामध्ये येतच नाही. तर आपल्याला याबद्दल विचार करायचा आहे आणि विकास करायचा आहे. तसेच काही खाली प्लॉट आहे तिथे खूप मोठे झाडे लागलेले आहे. तिथे जीवजंतू येऊन राहिलेले आहे, सरपटणारे प्राणी येत आहे, साप येत आहे. त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसराला धोका निर्माण झालेला आहे, आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. कुठल्या भागांमध्ये कचरा गाडीच नाही येत आहे तर कुठल्या भागांमध्ये एक दिवस पाठवतात आठवड्यातून, तर आपल्याला ते सुद्धा बदलवायचं आहे. आणि परत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे रस्ता तर बनवलेला आहे पण त्याच्या आजूबाजूला नाल्या नाही. सीवर लाईन तर आहेच नाही पण ते सांडपाणी जाण्याचा या लोकांनी एक उपायसुद्धा नाही दिलेला आहे की आपल्याला रस्त्याच्या दोतर्फा किंवा एकतर्फा एक नाली द्यायला पाहिजे किंवा चेंबर द्यायला पाहिजे, हे सुद्धा नाही केलेलं आहे. त्याचप्रमाणे काही लोक असं म्हणतात की आमच्यापर्यंत योजना अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाही आहे. तर आपल्याला त्यांच्यासाठी योजनासुद्धा आणायचं आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे या भागामध्ये एकही छोटासा किंवा दवाखाना किंवा डिस्पेन्सरीसुद्धा नाही आहे. आपल्याला या सर्व योजना आणि ह्या सर्व गोष्टींचा विकासाच्या बाबतीत मी विचार करून आपली नगरसेविकासाठी मी उमेदवारी करते आहे. आणि मी आश्वासन देते आणि सर्वांना विश्वास देते की मी आपल्या या सर्व कार्याला परिपूर्ण उतरेन. मॅडम, आरोग्य आणि शिक्षण याच्यावर तुमचं काय मत? आरोग्याबद्दल मला हे सांगायचं आहे की जसं आपण जर आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता ठेवली नाही तर त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. तर आपल्याला सर्वात आधी आपला प्रभाग स्वच्छ करायचा आहे आणि त्याचा विकास करायचा आहे आणि सुंदर करायचा आहे. राहिली गोष्ट शिक्षण, तर जसं ताईंनी सांगितलं होतं की आपल्या ज्या शाळा आहेत तिथे मुलं कमी आहेत, पेमेंट त्यांचं जास्त आहे. तर आपल्याला हे सर्व सिस्टम चेंज करायचं आहे. आणि मला तरी असं वाटते की आपल्या जे प्रायव्हेट स्कूलमध्ये एज्युकेशन मिळते ते एज्युकेशन आपल्या गव्हर्मेंट स्कूलमध्ये पण आलं पाहिजे. कारण पुष्कळ असे गरीब लोक आहे की जे आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये नाही टाकू शकत, पण त्यांची एक इच्छा असते की आपला मुलगा मोठा होऊन हे बनला पाहिजे, मोठा डॉक्टर बनला पाहिजे, इंजिनियर बनला पाहिजे, सायंटिस्ट बनला पाहिजे, पायलट बनला पाहिजे. ते प्रत्येक आईवडिलांना असं वाटते की आपले मुलं उद्या चालू मोठे होऊन या देशाचे भविष्य बनले पाहिजे, भविष्य त्यांनी बनवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. तर त्यासाठी जर का त्यांच्याजवळ पुरेसा पैसा पाणी नसेल तर आपल्याला गव्हर्मेंट स्कूलमध्ये ते एज्युकेशन प्राप्त व्हायला पाहिजे. याबद्दल मी नक्कीच विचार करेल आणि या गोष्टी मी सर्व मांडेल आणि याचा विकाससुद्धा मी करेल. मॅडम, युवा वर्ग आणि महिलांसाठी कोणते धोरण आणाल? महिलांसाठी जसं बचत गटातर्फे पुष्कळ आपण कार्यक्रम राबवू शकतो, गृहउद्योग राबवू शकतो. ते आज बरेचशा महिलांना माहितीच नाही आहे की आपण हे कार्यक्रम बचत गटा थ्रू आपण करू शकतो. तर आपल्याला ते आणायचं आहे आणि महिलांना दाखवायचं आहे. काही बचत गटा थ्रू असते, अजून काही काय म्हणते त्याला एजन्सी वगैरे असते, आपण त्यांच्यातून आणू. हे माझं धोरण आहे. मॅडम, बहादुरा नगरपंचायतमध्ये आरएलचा खूप मोठा घोड चालू आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? याच्याबद्दल माझं मत हे आहे की सर्वजण, मला तरी असं वाटते की जनता आता जागरूक झालेली आहे आणि आपल्याला सर्व मिळून या गोष्टीचा विरोध करायचा आहे. आणि त्यासाठी जर का आपल्याजवळ अधिकार असेल तर आपण या गोष्टीचा विरोध नक्कीच करूया. मी तर सर्वेमध्ये हे पण बघितलेलं आहे की जर म्हणजे आरएल हे प्रशासनाकडून होते तर कोणीतरी एक व्यक्ती आहे की ज्याच्याजवळ पूर्ण गठ्ठा आहे, आरएलच्या पेपर्सचा पूर्ण गठ्ठा आहे. मग तो व्यक्ती चालवणारा कोण आहे?
आपल्याला जर का अधिकार मिळाला तर आपण त्या व्यक्तीला पुढे आणू आणि या गोष्टीवर जर आपण नक्कीच सर्व मिळून आपण त्याला आळा घालूया. मॅडम, भ्रष्टाचाराबद्दल तुमचं काय मत राहील? भ्रष्टाचाराबद्दल माझं हे मत आहे की आपल्याला जागरूक होण्याचं गरज आहे. जोपर्यंत आपण आपली विचारधारा बदलणार नाही, जोपर्यंत आपण आपली विचार करण्याची क्षमता नाही बदलणार, तोपर्यंत हा भ्रष्टाचार दूर होणार नाही. म्हणून मला फक्त आपल्या नगराचाच विकास नाही तर मला विचारांचा सुद्धा विकास करायचा आहे. कारण जोपर्यंत आपल्या विचारांचा विकास होणार नाही तोपर्यंत आपला हा देशातील भ्रष्टाचार दूर होणार नाही. याच्या अगोदर कोणत्या पक्षातून लढत होते आपण? नाही, मी एक हाऊसवाईफ आहे. माझी एक इच्छा आहे, कारण मी जेव्हा लोक माझ्याकडे यायचे आणि वोटिंग मागायचे, मत मागायचे आपले, आणि मी त्यांना द्यायची, आणि जेव्हा मी त्यांना बघायचं की हे फक्त मत मागतात आणि 5 वर्षासाठी मत मागतात आणि गायब होऊन जातात, हे काहीच नाही करत, मग मी यावर विचार केला की का नाही आपण सुरुवात करायची. म्हणून मग मी आता या नगरसेविकासाठी मी उमेदवारी केलेली आहे आणि मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगते आहे की मी जे सर्व जनतेला आणि आपल्या प्रभागातील आई बहिणींना जे मी आश्वासन दिलेले आहे मी त्यावर पूर्णपणे खरी उतरते. मॅडम, हे सांगू शकता आता तुम्ही ज्या प्रभागात किंवा नगरपंचायतमध्ये 17 वार्ड आहेत, त्या वार्डात कोणकोणत्या समस्या तुमच्या मते आहेत? या पूर्ण वार्डमध्ये दादा बघा, इथे अंगणवाड्या नाही आहे, कचऱ्याची गाडी नाही आहे, शववाहिका नाही आहे, स्वतःची ॲम्ब्युलन्स नाही आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे. हॉस्पिटल नाही आहे, अजून भरपूर म्हणजे असे रस्ते नाही आहे कुठल्या भागामध्ये, तर रस्तेसुद्धा नाही आहे. मी आज जेव्हा मुंगसाजी नगरला गेली तेव्हा तिथे 4 गल्ल्यांमध्ये रस्ता आहे, 1 गल्लीमध्ये रस्ता नाही आहे. तर तिथल्या लोकांनी सांगितलं की आमची ही गल्ली म्हणजे लावारिस आहे. तर आपल्याला एकेका गल्लीमध्ये जाऊन आणि एकेका व्यक्तींचं मत घेऊन आपल्याला हा विकास करायचा आहे. मॅडम, तुमचं नाव सांगा ना, अमृपाली ताईबद्दल काही तुमचं सांगा. माझं नाव मनीषा सुहास बिडकर उर्फ उमरेटकर आहे. अमृपाली ताईने प्रभाग नंबर 11मधनं त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे. मागच्या त्या हाऊसवाईफ जरी असल्या तरी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नेहमी त्यांची ओळख राहिलेली आहे. माझ्यासोबत नेहमी त्यांनी मिळून मिसळून काम केलेलं आहे. काही प्रोजेक्ट आम्ही दोघींनी सोबत केलेले आहेत. आणि त्यांनी मला लास्ट टाईम जेव्हा आमचं बोलणं झालं होतं तेव्हा त्या बोलल्या होत्या की बचत गट फक्त एक गट म्हणून राहिलेला आहे. बचत गटाची स्थापनाच याच्यासाठी झाली होती की महिलांना रोजगार मिळाला पाहिजे. ज्या घरगुती महिला आहेत त्यांना घर बसल्या रोजगार मिळाला पाहिजे. त्यांनी छोटे छोटे लघुउद्योग गृहउद्योग चालू केले पाहिजे, जेणेकरून ज्या घरी हाऊसवाईफ आहेत त्यांना काहीतरी त्यांचा वेळ निघेल आणि कुठेतरी एका व्यवसायाला चालना होईल. परंतु आम्ही नंतर असं बघितलं की ज्या बचत गटमध्ये महिला बचत गटामध्ये आहेत त्या घरी बचत गटाचे पैसे उचलतात आणि घरचे आपले काहीतरी कोणी फ्रीज घेतं, कोणी काही घेतं आणि त्याचे हप्ते भरत असतात. एक्झॅक्टली बचत गट काय आहे हे त्यांना माहीतच नाही. तर बचत गट पण एक खूप मोठी संकल्पना आहे. जर त्याला आपण खरोखर योजनेमार्फत जर चांगलं राबवता येत असतं तर प्रत्येक वार्डामध्ये एक चांगली मोठी कंपनी आपण उभारू शकतो. परंतु त्या लोकांना माहिती आहे की इथे जर लोक एवढे अवेअर झाले आणि सगळेच जर व्यावसायिक बनले तर आपलं कोण ऐकणार. म्हणून ते बचत गट फक्त एक तुम्ही लोन घ्या आणि लोन भरा. त्या लोन घेण्यानंतर त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा काहीही ते तयार करण्यास त्यांना प्रोत्साहन देत नाही. तिथे पण असं बचत गटाबद्दल कुठलाही ते कॅम्प घेत नाही, जनतेला अवेअर करत नाही. मॅडम, तुमचं नाव सांगा आणि अमृताईबद्दल 2 शब्द सांगा. माझं नाव मनीषा लका कुलवार. मी या परिसरातली राहणारी. मला तरी असं वाटते अमृपाली वहिनी ज्या वार्ड नंबर 11मधून उमेदवार ठरलेल्या आहेत, आम्ही त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा करू की आमच्या वार्डाची सुधारणा होईल. ज्या आमच्या समस्या आहेत त्या हल होतील. सर, आपका नाम बताइए और अमृताई इनके बारे में बताइए. जो प्रभाग क्रमांक 11 से हमारी अमृपाली सचिन मांडोकर जो ताई खड़ी है, उनके जो आज विचार हमने सुने हैं और जो नगर अध्यक्ष हमारी जो पूजा प्रीतम कापसे जो खड़े हैं, इनके जो विचार जो हमने सुने हैं वो विचारों से
हमको ऐसा लगता है कि ये इस वार्ड से चुन के आना चाहिए और जो इन्होंने जो बोला है वो पूरा करके दिखाना चाहिए। आपके वार्ड की कौन सी समस्या है? हमारे वार्ड में सांड पानी का बहुत बड़ा प्रॉब्लम है। घरों के पास से पानी रोडों पे से जाता है, उसके लिए रास्ता बनाना चाहिए, पाइपलाइन डालना चाहिए और गटर लाइन का भी यहाँ पर जो अभी काम नहीं हुआ है उसके लिए भी थोड़ा सा इन्होंने कोशिश करना चाहिए। तर तुमचं नाव सांगा ना, अमृतपाली बद्दल 2 शब्द सांगा। माझे नाव गोपाल वर्देवार आहे, मी खरबीमध्ये राहतो। मी हा वार्ड 1997 पासून या एरियामध्ये राहतो। एवढा समस्या आहे का मी सांगू नाही शकत। या एरियामध्ये इतके घोड झालेल्या कामामध्ये पण आम्ही कसं पाहून बुकणे बनावं लागते। बोललो साहेबा लोकांना राग येते। राहिला विषय यांचे माझे संबंध बहीणभावासारखे आहे आणि यांच्यासोबत माझं असं जिवलग काम आहे की एका ताटावर खाण्यावाला काम आहे। यांच्यामध्ये जे शक्ती आहे आदिशक्ती, कारण की जर कोणाला डूब झाला तर सर्वात मोठा प्रॉब्लेम यायला आहे। याही म्हणजे जेणेकरून यायला असं वाटतं की पा त्यांच्याकडे असं झालं यांना म्हणजे जनसेवा करायची एवढी छंद आहे का भरपूर। वस्तीमध्ये कुठे काही झालं कुठं काही झालं झगडा झाला, ज्यारे आपले पोरं पाठावर तिकडे कोण मारापीट नाही झाली, कोणाला मारलं तर नाही, मारहाण तर नाही केली। कुठे जर कामं होत असले तर भाऊ एक नाली बरोबर नाही, लाईनमध्ये नाही, असं नाही तसं नाही। पण याच्यामध्ये आहे ते क्वालिटी आहे की ते आपल्या नगरपंचायतमध्ये येऊन आपल्या नगरपंचायतचा एरिया चांगला करू शकते, चांगला मार्गदर्शन देऊ शकते। आणि खरंच सांगतो म्हटलं तर भाऊचा जो हात वहिनीच्या मागे आहे तो एक अलग है। तो सर आपका नाम और आप कौन से वार्ड से में रहते ये सब बताइए। मेरा नाम सलीम खान है, मैं वार्ड नंबर 11 का वासी हूँ और यहाँ पर जो है इसके पहले बीजेपी के सरकार थी हमेशा। आम्रपाली सचिन मांडवकर ये समस्या देखने के लिए आए, हमको इनकी बातें अच्छी लगी और इस पर हम विचार करें। अमृतपाली आपके प्रभाग की जो भी समस्या है अमृतपाली दाई यही पूरा कर सकती है, ये आपको क्या? इनकी जो इनके हमको जो भाषण जो है वो ज़मीनी लेवल पर अच्छी लगी। यानी जैसे जो दूसरे लोग जो भाषण देते थे तो उस लेवल के जो इन्होंने जो मूलभूत सुविधाओं के ऊपर अपना फोकस किया, ये हमको इनकी बातें बहुत अच्छी लगी, इसलिए हम इनका समर्थन करते हैं। सर ये बता सकते हैं इसके पहले जो बीजेपी की सरकार थी, जो कांग्रेस की है, आपको ख्याल है दोनों में क्या अंतर है? अब ऐसा है 20 साल तक हमने बीजेपी की सरकार देखी, अब हम आम्रपाली ताई के ये अगर जीत कर आते हैं तो इनके बारे में भी देखना पड़ेगा ना, क्योंकि अभी तक तो हम 20 साल की सरकार देख रहे हैं। दीदी आपका नाम बताइए और आम्रपाली ताई के बारे में बताइए थोड़ा। मेरा नाम भावना विश्वकर्मा। देखो मैं अभी तो कुछ कहना नहीं चाहती हूँ, लेकिन एक ही शब्द बोलती हूँ, हम सब नेक है और हम सब एक। मैं इसके आगे कुछ नहीं बोलूँगी। दोनों म्हणले ना जास्त पाहिजे त्या उद्या घुमणार ना पूर्ण उद्या भेटेल ना मांडवकर ताई यांनी आपल्याला उद्देशून सांगितलं, पूर्व वक्तांनी सगळं सांगितलं। मैं सिर्फ आपके बीच में ये आया हूँ कि अभी ये जो पंचायत का चुनाव है, कल का एक दिन बाकी है। नगर पंचायत के चुनाव के लिए आपको 2 तारीख को अपना मतदान करना है। मतदान करते समय ये जरूर ध्यान रखना कि एक तरफ भारतीय जनता पार्टी जैसा बड़ा सा राक्षस है और एक तरफ ये झांसी की रानियां हैं और ये आंदोलन से खड़े हुए लोग हैं। आपकी सेवा करने के लिए लोग लगातार तैयार है। आपको जब मतदान देते समय आपको ये ध्यान रखना पड़ेगा कि इन 20 सालों में इन सत्ताओं के निकम्मों ने
आपको एक नगर पंचायत में सरकारी अस्पताल नहीं दिया। मेरी माताएं बहनें यहाँ पर है, जब प्रसव पीड़ा से परेशान होती है तो उन्हें मेडिकल मेयो के रास्ते देखने पड़ते हैं। चरमराई हुई व्यवस्था है इस हिंदुस्तान की। इस नागपुर की सरकारी अस्पतालों में आपको इलाज नहीं मिलता, प्राइवेट में जाओ तो लाखों रुपए लेकर आपको जाना पड़ेगा। यदि आपको एक कार्डियो अटैक आया तो कम से कम 1 लाख रुपए घर में हो जाए, नहीं तो मृत्यु का ग्रास बनना पड़ेगा। ये सुविधाओं से परे जाकर इन निकम्मी सरकारों ने कुछ नहीं किया। शिक्षा और बाबा साहब आम्बेडकर ने आपको जो अधिकार दिए हैं उसमें शिक्षा और स्वास्थ्य आपका मूलभूत अधिकार थे। ये शिक्षा के प्रति भी उदासीन है, स्वास्थ्य के प्रति भी उदासीन है। ये नगर पंचायत जो बनने वाली है जिसमें पूजा ताई, आम्रपाली ताई चुनकर जाने वाली है आपके आशीर्वाद से, वो आपको एक उच्चतम सरकारी अस्पताल देंगी। बहादुरा में हमारे बच्चों का फैशन हो गया है कि हम लोग सिर्फ प्राइवेट में पढ़ाई करवाने लगे हैं। क्यों? क्योंकि सरकारी स्कूलें रही नहीं। आगे बैठने वाले बुजुर्गान कई लोग नागपुर महानगर पालिका और जिला परिषद के स्कूलों में बड़े बनकर हुए हैं। मैं कारपोरेशन के स्कूल में पढ़कर आज आपके सामने खड़ा हुआ हूं, बाबा साहब के संविधान को जानने वाला व्यक्ति हूं, आपसे बात कर रहा हूं। इसका मतलब सरकारी स्कूलों में एजुकेशन कमजोर नहीं मिलता था, कमजोर तो इन्होंने कर दिया सरकारी स्कूलों को इन्होंने, क्योंकि प्राइवेट की दुकानें लगा दी और आपके जेब से पैसे निकालने का काम किया। ये सीमेंट रोड का स्ट्रक्चर आपको दिखाकर आपका मन मोहने का काम कर रहे हैं। ये निकम्मे गटर लाइन नहीं दे सकते, ये ड्रेनेज लाइन नहीं दे सकते, अनियोजित विकास कर रहे हैं, आपको रोजगार नहीं दे सकते। आपको इस देश की तासीर देखना पड़ेगा। जब चुनाव आता है तो बड़े बड़े मंत्री आपकी गलियों में आएंगे, आपको लुभाएंगे, लेकिन 2 तारीख के बाद वो आपको नजर नहीं आएंगे। दिल्ली और मुंबई जाने से इनको फुर्सत नहीं मिलेगी। आप जैसे गरीब और मध्यम वर्गीय लोग उनके दरवाजे तक नहीं जा पाओगे। इसलिए आज मौका है कि अपने बीच के लोगों को जो अधिकार इनके अधिकार क्षेत्र में है वो आपको आके मिलेंगे। पूजा ताई, आम्रपाली ताई ने आपको बताया कि आपके अधिकारों के लिए वो लोग लड़ेंगे, और जो अधिकार इनके अधिकार क्षेत्र में नहीं है उनके लिए सीओ हो, जिला परिषद की कुर्सियां हो या मुख्यमंत्री की भी गाड़ियां रोकना हो। प्रीतम काप से जैसे आंदोलनकारी लोग यहाँ पर हैं, हम सब लोग आंदोलन से पैदा हुए लोग हैं। आपकी शपथ खाते हैं, इस जनता जनार्दन की शपथ खाते हैं कि लोगों की गाड़ियां रोकेंगे, सीओ की कुर्सियां हिलाएंगे, लेकिन आपको न्याय दिलवाएंगे। एक उत्कृष्ट नगर पंचायत का सपना लेकर पूजा प्रीतम काप से निकली है, आम्रपाली ताई आपको सेवा करने के लिए निकली है। एक बार मौका मत चूको, बहुत इनको दे दिया अपन ने, बहुत मौका दे दिया भारतीय जनता पार्टी को। ये पैसों और पावर की पॉलिटिक्स करते हैं, आपको आपकी सेवा की पॉलिटिक्स। ये रिश्ता हमारा और तुम्हारा यहाँ खत्म नहीं हो रहा। हो जाने दो फैसला कुछ भी हो, चुनाव में जीत और हार तो लगी रहती है, लेकिन आज ये रिश्ता जो बना हुआ है ये आखिरी तक शामिल रहेगा। आधी रात को जब आपको ब्लड की जरूरत पड़ेगी तो प्रीतम काप से आपके लिए खून की बोतल लेके खड़ा रहेगा। आपका कोई बच्चा यदि रोजगार के लिए भटकता रहेगा, उसके अधिकार की लड़ाई इस नागपुर के किसी भी कोने में यदि आप या आपके किसी के साथ अत्याचार होगा तो हम कंधे से कंधा लगा के आपके साथ खड़े रहेंगे। ये सेवा करने का प्रण है, ये आपके साथ आपके आशीर्वाद का प्रण है। इस बार एक चीज को ध्यान रखो, सत्ता परिवर्तन लाना है, भारतीय जनता पार्टी को उसकी औकात दिखाना है। आ जाने दो उनके आकाओं को, कोई फर्क नहीं पड़ता। बाबा साहब के संविधान में सबसे बड़ा ताकतवर कोई है तो जनता जनार्दन है, उसका वोट है। तख्ता पलटने की बारी आ गई है। अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो असली इम्तिहान बाकी है। अभी अभी लांघा इन्होंने समंदरों को, अभी तो पूरा आसमान बाकी है। कौन कहता है? मैं ये बताना चाहता हूँ बावनकुड़े साहब और उनके नुमाइंदे को, कौन कहता है ये आसमान में सुराख नहीं होता? जरा तबीयत से पत्थर तो उछालो यारो। जनता जागरूक हो गई है बहादुरा नगर पंचायत की, इस बार परिवर्तन आएगा। कोई फर्क नहीं पड़ता मंत्रियों के आने और जाने से, जनता इस बार अपने वोट का अधिकार जानती है। इन झांसी की रानियों को, इन रजिया सुल्तानों को आपको नगर पंचायत भेजना है। आपके प्रश्नों को उठाने के लिए ये लोग अपने जज्बात ताक पे रखेंगे। आपकी सेवा करना इनका धर्म है। येत्या 2 तारखेला म्हणजे परवाचा दिवस आपल्याकडे हे 2 कैंडिडेट नगर अध्यक्ष आणि पूजा प्रीतम कापसे 1 नंबरची बटन आणि मांडवकर आम्रपाली सचिनताई हे यांच्याकडे 4 नंबरची बटन नगरसेवक करिता, म्हणजे एक व्यक्तीला 2 मतदान करायचे आहे। एक मतदान
नगराध्यक्षकरिता आणि 1 मतदान आम्रपाली ताईला नगरसेवक करिता। ऐसे हर मशीन में 2 पंजे की बटन दबाओ। उसके बाद गुलाल 3 तारीख को हम और आप मिलकर खेलेंगे। उसके बाद आपके विकास का रहेगा। भाव ने बताया डीपी रोड जाने वाला है, वादा करता हूं जान चली गई हम लोगों की चलेगा, डीपी रोड तो मंजूर नहीं होने देंगे। आपके लिए रहेंगे, आपका एक भी घर टूटने नहीं देंगे। आंदोलन से खड़े हुए लोग हैं, जेल हमारा शौक है, आपके लिए अपने प्राणों की आहुति दे देंगे। एक बात भाऊ ने बोला कि कुछ निकम्मों ने आपके साथ 60 हजार रुपए लिए, मतलब 60 रुपए का रेट लिया। सरकारी आरएल का रेट 26 रुपए का है, आपसे 60 रुपए वसूले गए। ये अन्याय जो इन लोगों ने किया, ये जो पैसे को खाने वाले लोग हैं, आपके पैसे आपको वापस कराएंगे, उन पर FIR कराएंगे। इसके बाद किसी के साथ अत्याचार नहीं होगा, इसका वादा करते हैं। किसी को नगर पंचायत में जाने की जरूरत नहीं पड़ेगी, लाइन लगाने की जरूरत नहीं पड़ेगी, सेवाएं आपके घर आके मिलेगी। ये झांसी की रानी आपको वचन देती है। इनके माध्यम से जनता जनार्दन को हम लोग वचन देते हैं कि आपके घर में आके आपका विकास देंगे, आपके प्रश्नों को आपके दरवाजे पर आकर सुनेंगे। किसी को जाने की जरूरत नहीं है, वहां पे हर एक सुविधा देंगे जो एक उत्कृष्ट नगर पंचायत को होती। एक बार पुनश्च आप लोगों से करबद्ध निवेदन करता हूं, मैं शिवसेना उद्धव वाला साहब ठाकरे का शहर प्रमुख आप सबसे वोट का दामन फैलाकर आपसे वोट की भीख मांगता हूं। आने वाली 2 तारीख को 1 नंबर की बटन दबा के नगराध्यक्ष के लिए पूजा प्रीतम कापसे ताई को और 4 नंबर की बटन दबा के आम्रपाली सचिन मांडवकर ताई को, इनको चुनकर लेके आए। और इस बार सभी वोट देंगे कि नहीं देंगे? सब लोग पंजे को वोट देंगे कि नहीं देंगे? बस इतना कहना है और आप लोगों का मैं अपने वक्तव्य को समाप्त करता हूं। जय हिंद, जय भारत। सर आपका नाम बताइए और आम्रपाली ताई के बारे में बताइए। नमस्कार, मी सचिन अण्णाजी मांडवकर, मी माजी सदस्य ग्रामपंचायत बहादुरा। आता काहीच दिवसापूर्वी 2.5 वर्ष झाले आमची ग्रामपंचायत नगरपंचायत स्वरूपात झाली आहे। या नगरपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक 11मध्ये माझी पत्नी आम्रपाली सचिन मांडवकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे। आणि माझा जुना प्रभाग क्षेत्र हा वार्ड क्रमांक 3 होता, त्यामध्ये आम्ही बराचसा विकास केला आहे, काही विकास राहिलेला आहे अर्धवट, पण रिझर्वेशन असल्यामुळे महिला आम्हाला हा अडचणीचा वार्ड आणि सर्वात जास्त अडचण ह्या वार्डामध्ये आहे। शिक्षक कॉलनीमध्ये पावसाळ्याचं पाणी आताही वाहत आहे, पावसाळा संपून गेला तरी पाणी आताही रस्त्याने वाहत आहे आणि लोक पडत आहे। आणि भारी प्रमाणात खाली प्लॉटावर 2-2 फूट असे 2-2 माणसं गवत इतके वापलेले आहे की विषारी जीवजंतू तिथे लोकांना त्रास होत आहे। आणि आम्ही निश्चय केला आहे का ह्या प्रभागाचा आम्ही विकास करून आणि लोकांना न्याय देऊन, त्याचप्रकारे जो आरएलच्या नावाने येथील काही मागील सदस्यांनी आणि जे आता अपक्ष उमेदवार उभे झाले आहेत त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे। अशा लोकांना आम्ही त्यांचे पैशाची परतफेड करून देण्याचा आम्ही निश्चय केला आहे। आणि येथील जनतेच्या आम्ही मनात आपली जागा बनवून या प्रभागातून विजय करून आणि इथल्या जनतेला आम्ही न्याय देऊन त्यांच्या अधिकारासाठी त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढत राहून संघर्ष करत राहून आज या ठिकाणी मी जिथे उभा इथे डीपी रोड सँक्शन झाला आहे। आणि इथले जुने पदाधिकारी भारतीय जनता पार्टीची कुठल्याही प्रकारचे आवाज नाही उचलत आहे, कारण की हे दबले आहे, कुठेतरी कोणाच्या दबाव तंत्रात काम करत आहे, लोकांना न्याय नाही देऊ शकत आहे, हे तोंड लपवत आहे आपले इकडे तिकडे, पैसा आणि दारूचा खेळ करू शकते हे इलेक्शनमध्ये। लोकांनी हे जाणून ठेवावं आणि जे निस्वार्थपणे जनतेची सेवा करण्याचा ज्यांनी निश्चय केला आहे अशी उमेदवार आम्रपाली सचिन मांडवकर आणि आमच्या नगराध्यक्ष पूजा प्रीतमताई कापसे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा अशी मी आपल्याकडून आशा बाळगतो। धन्यवाद।